आम्ही मराठी लोक आणि आमचे सण. भाऊ मी आज सकाळी उठून मी जाणार होतो नागपूरले, कारण ऑलीन सिंबा एकटेच होते घरी, म्हणजे मित्राकडे ठेवून होते. पण तीज होती तर आई म्हणे नको जाऊ. आता तीज म्हणलं तर असं ज्याचे मम्मी पप्पा किंवा आई बाबा स्वर्गवासी झाले त्यांना घास टाकते, म्हणजे जेवाचं देते. आणि आता तेच पूजेसाठी लागते मडकं आणि अजून असं काही लागते. ते आम्ही सकाळीच घ्यायला आलो मामासोबत, आणि तेवढ्यातच मोठू भेटले तर मोठू म्हणे माझ्या घरचं घेऊन जातो म्हणे मडकं. आता तुम्ही मला म्हणत असाल का जर घास टाकायचाच आहे म्हणजे जेवाचं द्यायचंच आहे तर रोज खाऊन नाही देत, एकच दिवस खाऊन देते. कसं आहे वाढदिवसाच्याच दिवशी सेलिब्रेट केला तर चांगलं वाटते, दुसऱ्या दिवशी नाही ना. म्हणून बरं आपल्या मराठी माणसाच्या घरी पूजा राहील ना, विड्याचे पानं घेईन नाही असं तर होऊ नाही शकत. बरं ते सगळं घेऊन घेतलं आम्ही आणि मग आम्ही निघलो होतो घराकडे. सगळं सामान झालं आणि मडके पिन घेतले आणि मग घराकडे निघलो. आणि घरी आल्याबरोबर तर सगळ्यात पहिले पूर्ण सामान आप्पाकडे देऊन दिले, कारण आप्पा कामं करत होते ना. आणि आजच्या दिवशी आम्हाला पत्राडीत जेवण करायला लागतं. आता जसं जुन्या काळात पत्राडी बनवत होते ना तसेच टाईप, म्हणजे पानाचे परसाचे पानं आणते त्याचे पत्राडी बनवते. ते आप्पानं बनवलं आणि जे काही वाटावुटाचं होतं ते आई वाटवूट करत. आणि तेवढ्यातच मला आप्पानं सांगलं का जो मी माठ आणला होता त्याला स्टँड बनवा लागते ठेवासाठी, तर बस अशी तनीस घेऊन ये म्हणे. मी रोहनच्या घराकडे गेलो आणि तनीस घेऊन आलो. इकडे आप्पा मडक्याले तोरण बांधत होते, म्हणजे विड्याचे पानं, आणि मी बी मग छोटा मडक्याला बांधून टाकलं. पूजेची सगळी तयारी झालीच होती तर आई म्हणे आंघोळ बिन करून घे म्हणे, कारण आता पूजा करायची आहे. आणि इकडे जेवायचं तर पूर्ण झालंच होतं आणि पूजा तर मला करा नव्हती लागत, पण मी ना आंघोळ केली. आणि तीज म्हणजे आजच्या दिवस तेच पूजा करते ज्यांचे आई बाबा मरण पावले राहते. आईनं आईच्या आई बाबासाठी वड्या ताट बनवलं आणि सगळं नैवेद्य घेतलं आणि पूजा केली. आणि आता पूर्ण पूजेची तयारी झालीच होती आणि सगळं नैवेद्य बिन घेतलं आई ना. तर मग आलो आम्ही डायरेक्ट तुळशीकडे, कारण तिथं पूजा केली आईनं, अगरबत्ती लावली. जसं आपण गोमित्र छिडकतो तशावानी थोडं नैवेद्य छिडकलं आणि बस आईनं पूर्ण पूजा केली आणि आईनं आईच्या आई बाबासाठी जेवण. आता आमचं पूजेचं काम तर सगळं झालं, राहिलं होतं जेवण करायचं. इकडे टाटा बनवणं चालूच होते, आम्ही टाटा बनवत होते. आणि पत्राडीत जेवण करायला एक नंबर वाटते, कारण जुन्या काळात असेच जेवण करत. बरं आता सगळी पूजा झालीच होती तर मग आम्ही सगळे बसलो जेवण करायला. आणि कशी वाटली आपली मराठी संस्कृती तर सांगा कमेंट मध्ये. बरं तर पोट्ट्यासाठी एवढंच, मग का पोट्ट भेटू पुढच्या व्लॉग मध्ये.